नमस्कार मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे। त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि तुम्ही चॅनलवर नवीन पहिल्यांदा आलेले असल्यास आपल्या स्वप्नील यावले या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग ट्युटोरियल घेऊन येत असतो। व्हिडिओसाठी लागणारे जे मटेरियल आहे ते तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन इझिली यूज करू शकता। त्याचबरोबर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता। आपण मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन देत असतो। चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ न गमावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। अब क्या पावलानी आली माझी का वाघाची शिकार आहे का, दबक्या पावलानी आली मालकी न झाली। तुम्ही जो आता डेमो व्हिडिओ बघितला तसा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। मी अलाइट मोशन ओपन केलेलं आहे। मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बिटमॅप प्रोजेक्ट आणि शेकीपिकची लिंक दिली आहे। बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तुमच्यासमोर अशा प्रकारचं बिटमॅप प्रोजेक्ट ओपन होणार आहे। तुम्हाला काहीच नाही करायचं आहे, ग्रुप वनवर क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपवर जायचं आहे, पुन्हा ग्रुप वनवर क्लिक करायचं आहे, पुन्हा एडिट ग्रुपवर जायचं आहे, फोटोवर क्लिक करायचा आहे, कलर अँड फिलवर जायचं आहे, स्टारवर जायचं आहे आणि इथे आपला फोटो सिलेक्ट करायचा आहे। तुम्हाला ज्या फोटोवर अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायचे आहे तो फोटो इथे सिलेक्ट करायचा। मी हा फोटो सिलेक्ट करतो। त्यानंतर त्याला मूव अँड ट्रान्सफॉर्मर जाऊन चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर इथून बॅक जायचं आपल्याला। त्यानंतर हा जो आपल्याला पार्ट दिसत आहे मित्रांनो, हा आपल्याला कट करून टाकायचा आहे। त्यानंतर आपला सेकंड ग्रुपवर लेअरवर जायचा आहे, पुन्हा एडिट ग्रुपवर जायचं आहे, पुन्हा ग्रुपवर जायचं आहे, पुन्हा एडिट ग्रुपवर जायचं आहे, फोटोवर क्लिक करायचा आहे, कलर अँड फिलवर जायचं आहे, स्टारवर जायचं आहे आणि आपला इथे पुन्हा दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा आहे। मी हा फोटो ॲड करतो अशा प्रकारे। त्यानंतर त्याला मूव अँड ट्रान्सफॉर्मरमधून त्याला पण चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या इथून बॅक जायचं आणखी। त्यानंतर पुन्हा आपल्याला सेकंड फोटो थर्ड फोटो ॲड करायचा। आपल्याला ग्रुपवर क्लिक करून एडिट ग्रुपमधून, पुन्हा ग्रुपवर क्लिक करून एडिट ग्रुपमधून, फोटोवर क्लिक करून कलर अँड फिल्ममधून, स्टारमधून आपला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा इथे। मी हा फोटो सिलेक्ट करतो। त्यानंतर त्याला पण मूव अँड ट्रान्सफॉर्मरमधून चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर इथून बॅक जाऊन आपला हा जो आपला जास्तीचा पार्ट दिल्यानंतर ना आपल्याला कट करायचा आहे। इथून हा कट करून टाकायचा अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला पुन्हा ग्रुपवर क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपवर जायचं आहे, ग्रुपवर क्लिक करून एडिट ग्रुपवर जाऊन फोटोवर क्लिक करून कलर अँड फिल्ममधून स्टारमधून आपला फोटो ॲड करून घ्यायचा आपल्याला इथे आणखी। मी हा फोटो ॲड करतो। त्यानंतर त्याला पण मूव अँड ट्रान्सफॉर्मरमधून चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर इथून बॅक जाऊन त्यानंतर आपल्याला इथे येऊन आपल्याला इथं फोटो ॲड करायचे आपल्याला आता। हा फोटो ॲड करतो। त्यानंतर त्याला जास्तीचा पार्ट कट करायचा आपल्याला। नंतर पुन्हा इथे जाऊन आपला फोटो आणखी ॲड करून घ्यायचा आहे, जास्तीचा पार्ट कट करायचा आहे। त्यानंतर पुन्हा प्लसवर जाऊन मीडिया फाईलमधून आपला पुन्हा फोटो ॲड करायचा आपल्याला, जास्तीचा पार्ट कट करायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा आपल्याला प्लसवर जाऊन मीडिया फाईलवर जाऊन आपल्याला पुन्हा आणखी एक फोटो ॲड करायचा आपल्याला इथे। मी हा फोटो ॲड करतो। त्याला आपल्याला 11.9 या बीटपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर त्याला सर्वात खाली घेऊन जायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला इथून बॅक जायचं आहे, आपल्या शेकी पिकमध्ये जायचं आहे। आपला फर्स्ट फोटोचा इफेक्ट जायचा इथून कॉपी पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा आपल्या बिटमॅप प्रोजेक्टवर जाऊन आपल्या फोटोवर क्लिक करून मूव अँड ट्रान्सफॉर्मरमधून त्याला वाढवून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर इथे की देऊन अशा प्रकारे त्याला
करून टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा फोटो क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला पुन्हा आपल्याला बॅक जायचं, इथून आपल्या शेक पिकमध्ये जायचं आहे. जो आपला सेकंड फोटो आहे, सेकंड फोटोचा इफेक्ट आहे तो आपल्या इथून कॉपी पेस्ट करायचा आहे. त्यानंतर पुन्हा आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवर जाऊन आपले 11.9 नंतरच्या बीटला हे फोटो पेस्ट करून द्यायचा आहे हा इफेक्ट. अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला प्लसवर आयकॉन क्लिक करायचं आहे, मीडिया फाईल जात आहे आणि आपला जो ब्लॅक शॅडो PNG आहे आपल्याला इथे ॲड करायचा आहे. मी तुम्हाला तो टेलिग्रामला दिलेला आहे, तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याला इथे जाऊन कंपोजन एडिट करून टाकायचं आणि शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर त्याला 11.9च्या बीटवर येऊन त्याला कट करायचं आहे. त्यानंतर त्याला हे जे आपली लेअर आहे हे खाली घेऊन यायचे सर्वात फोटोच्या वरतं अशा प्रकारे. नंतर मी तुम्हाला ओव्हरले इफेक्ट दिला आहे तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे, टेलिग्रामला दिलेला आहे मी तुम्हाला. त्याला मूव अँड ट्रान्सफॉर्ममधून 90 करून टाकायचं आहे. त्यानंतर त्याला पुन्हा क्लिक करून मूव अँड ट्रान्सफॉर्ममधून इथे क्लिक करून वाढवून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर त्याला 11.9च्या बीटपर्यंत घेऊन जात आहे. इथे जाऊन अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला इथे पुन्हा क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंगमध्ये जायचं आहे, लाईटमध्ये स्क्रीन करून टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला मी तुम्हाला पुन्हा आपल्याला 11.9च्या हिच्यावर यायचं आहे बीटवर पुन्हा प्लस करायचं आहे, मीडिया फाईल जात आहे. मी तुम्हाला हा PNG दिलेला आहे तो तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता टेलिग्रामवरून. पुन्हा क्लिक करून मूव अँड ट्रान्सफॉर्ममधून इथे जाऊन त्याला वाढवून घ्यायचं आहे. इथे जाऊन अशा प्रकारे त्यानंतर त्याला खाली घेण्याचं आहे. त्यानंतर त्याला पण ब्लेंडिंग मधून लाईट मधून स्क्रीन करून टाकायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे येऊन 11.9च्या बीटवर येऊन मीडिया फाईलमधून मी तुम्हाला ओव्हरले इफेक्ट दिलेला आहे आणखी तो पण इथे ॲड करायचा आपल्याला. प्लस करून टाकायचा आहे. त्याचा जो जास्तीचा पार्ट आपल्याला इथून कट करायचा आहे आणि ब्लेंडिंगमध्ये जाऊन लाईटमध्ये जाऊन स्क्रीन करून टाकायचं आहे अशा प्रकारे. अजून आपला जास्तीचा पार्ट हा कट करायचा आपल्याला इथे. त्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे लेअर, इथे जाऊन कॉपी लेअर करायचं आहे. त्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवर जाऊन पेस्ट करून द्यायची लेअर. त्यानंतर इथे पण हे वळवून घ्यायचं अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला इथून बॅक जायचं, आपल्याला आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं. आपल्या ज्या 2 लेअर आहे इथे हा कॉपी 2 लेअर करायचे. सॉरी, इथे जो कॉपी 2 लेअर्स करायचे. पुन्हा आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवर जाऊन पेस्ट 2 लेअर्स करायचे. पुन्हा ते सिलेक्ट करून
त्यांना शेवटपर्यंत घेऊन जात आहे. अशा प्रकारे आपला पूर्ण व्हिडिओ तयार झालेला आहे मित्रांनो. इथे जाऊन व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.